नमस्कार मित्रांनो, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहाल. तुम्हाला तर माहीतच आहे की आपला देश लोकशाही प्रधान देश आहे आणि आपला देश लोकशाही होण्यासाठी देशाने पारतंत्र्य झुगारून दिलेलं आहे. आपण जवळजवळ 150 वर्ष इंग्रजांच्या गुलामीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. लाखो असे लोक असतील की ज्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेली आहे. 1947 नंतर 1950 पासून 1947ला भारत स्वतंत्र झाला. 1947 पासून हा भारताचा चालत असलेला लोकशाहीचा प्रवास हळूहळू 2025 पर्यंत आला. आता जवळजवळ 75 वर्ष ही पूर्ण होऊन गेलेली आहे. मात्र देशातील जी गरीब श्रीमंतांची दरी आहे ना, ती दरी खूप वाढत आहे आणि ह्याला जबाबदार कोण आहे? ह्याला जबाबदार आपण सर्वजण आहे. आता नगरपालिका, महानगरपालिका तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुका येत आहेत. त्यातील नगरपालिकाच्या ज्या निवडणुका आहेत त्या जाहीर होऊन त्यांचं आता येणाऱ्या काही दिवसात मतदान देखील असेल. एक युवक म्हणून वृद्धांपासून अगदी ज्यांना ज्यांना मतदानाचा अधिकार आहे त्यांनी एक विवेकपूर्ण मतदान करा. कारण आपण जे प्रतिनिधी निवडून देतो हेच प्रतिनिधी आपला विकास करतात, हेच प्रतिनिधी नोकरशाहीवर वचक ठेवतात, हेच प्रतिनिधी आपले दैनंदिन जीवनातल्या ज्या अडचणी आहेत, तुमचे आरोग्य असेल, शिक्षण असेल, बाकीची तुमची कामं असतील, ते कामे करण्यास तुम्हाला मदत करतात. त्यामुळं आत्ता कुठेतरी पैसा घेऊन, आत्ता कुठेतरी आपण तात्पुरतं सुख घेऊन आपण आपल्या भविष्यावर नक्कीच धोंडा मारून घेऊ नका. आपण मराठीत म्हणतो ना, पायावर धोंडा का मारून घेतो आहे, म्हणजे विनाकारण स्वतः का बरबाद होत आहे अशा प्रकारे. कारण आपल्या लोकशाहीचा प्रवास हा अत्यंत खडतर आहे. कधीकधी लोकशाहीवर दबाव आला, मात्र तो दबाव आपण झुगारून दिला. एकमेव आपल्याकडे खूप म्हणजे त्याचं मूल्य होऊ शकत नाही असं आपलं मत असतं आहे आणि हे मत आपण विवेकपूर्ण द्या. हे मत आपण अशासाठी द्या की ज्यातून आपल्या भविष्याचा विकास होईल, ज्यातून उमेदवार हे गडगंज, पैसेवाले, गुंडगिरीवाले, भ्रष्टाचारवाले निवडून न येता ते उमेदवार स्वच्छ चारित्र्याचे निवडून येतील. मग तो पक्ष कोणता का असेना, पक्षाशी आपल्याला बांधिलकी नाही. आपल्याला बांधिलकी जी आहे ती चांगल्या चारित्र्याचा, स्वच्छ, निष्कलंक, भ्रष्टाचार न करणारा उमेदवार, रात्रंदिवस काम करणारा उमेदवार आपण निवडून दिला पाहिजे. तर कदाचित ह्याचा फायदा देशाला होईल, परिणामी आपल्या प्रभागाला होईल.